ओम नमो जियाद्दे आई राजा उदे उदे. मंडळी, ज्या देवीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे बळ मिळवले, ज्या देवीच्या चरणी साक्षात देव आणि ऋषीमुनी नतमस्तक होतात, ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण तुळजापूरच्या या शक्तिपीठाचा इतिहास, मंदिराची रचना, तिथले अद्भुत चमत्कार आणि देवीच्या 9 अवतारांची कथा जाणून घेणार आहोत. चला तर मग अनुभवूया आईचा महिमा. महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. ही मूर्ती स्वयंभू असून गणकी पाषाणाची आहे. इतर ठिकाणांप्रमाणे इथं मूर्ती बसवलेली नसून ती चल मूर्ती आहे, म्हणजेच देवी वर्षातून 3 वेळा आपल्या मंचावरून खाली उतरते. या स्थानाला कृतयुगात अनुभूती, त्रेतायुगात कुसबूर आणि द्वापार युगात यमक नगरी म्हटले जात असे. प्राचीन काळी कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती तपश्चर्या करीत होती, तेव्हा कुकर नावाच्या दैत्याने तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. अनुभूतीने देवीची धावा केला आणि आदिशक्ती तिथे प्रकट झाली. तिने कुकर दैत्याचा वध केला. अनुभूतीच्या विनंतीवरून देवी तिथेच स्थिरावली. तिने भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी म्हणजे त्वरिता म्हणजेच तुळजा म्हणून ओळखली जाऊ लागली. देवी येथेच महिषासूर आणि मतंग दैत्यांचा संहार केला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी तलवार यांचे काय रहस्य आहे ते आपण या ठिकाणी बघूयात. भोसले घराण्याची कुलदैवत म्हणून आई भवानीचे स्थान. शिवरायांनी तुळजाभवानीने प्रसन्न होऊन भवानी तलवार दिली होती अशी लोकमान्यता आहे. महाराजांनी अनेक ठिकाणी प्रसंगी देवीचे आशीर्वाद घेतला होता. जेव्हा अफजल खानाने तुळजापूरच्या मंदिराची विटंबना केली, तेव्हा महाराजांनी प्रतापगडावर आई भवानीचे मंदिर उभारले, जेणेकरून स्वराज्यातील जनतेला देवीची उपासना करता येईल. मंदिरात प्रवेश करताना सर्वात आधी कल्लोळ तीर्थ लागते. यात अनेक नद्यांचे पाणी एकत्र येते असे मानले जाते. एका उंचावरून पडणाऱ्या पाण्याची धारा जिथे भक्त स्नान करतात ते म्हणजे गोमुख तीर्थ. मंदिराच्या परिसरात असलेला हा दगड आजही भक्तांच्या प्रश्नांची उत्तरे देतो अशी श्रद्धा आहे. हा दगड म्हणजे चिंतामणी रत्न. वर्षातून काही दिवस देवी पलंगावर निद्रा घेते. ही परंपरा जगातील इतर कोणत्याही मंदिरात आढळत नाही. ती म्हणजे मंचकी निद्रा. देवीला 8 हात आहेत आणि तिच्या हातात विविध शस्त्रे आहेत. हे मूर्तीचे स्वरूप आहे. तुळजापूरचे नवरात्र हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे उत्सव मानले जाते. कोजागिरी पौर्णिमेला संपणारा हा सोहळा खूप भव्य असतो. त्याला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते. गोंधळ घालणे, जोगवा मागणे या परंपरांचे महत्त्व सांगतात. आई तुळजाभवानी केवळ एक मूर्ती नाही, तर ती कोट्यावधी मराठी माणसांची ऊर्जा आहे. संकटात आधार देणारी आणि विजयांची प्रेरणा देणारी ती माऊली आहे. तिथील काही अनुभव असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.